मूर्तिजापूर एपीएमसी घोटाळ्यात संशयाचं सावट, सचिव आणि संचालक मंडळानं मौन का? 2 कोटींचा व्यवहार बुडाला, पण जबाबदारांवर प्रश्नच नाही. व्यापारात संताप. मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील 2 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक घोटाळ्यानंतर सुरू असलेल्या आंदोलनात आता संशयाची सुई थेट एपीएमसी सचिव आणि संचालक मंडळाकडे वळू लागली आहे. व्यापाऱ्यांमध्येच मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होऊन कोट्यावधी रुपये अडकले, तरी बाजार समिती प्रशासन आणि संचालक मंडळांची भूमिका अद्याप संशयाच्या धुक्यात असल्याची चर्चा सुरू आहे. आंदोलनकर्ते मुख्य आरोपींवर कारवाईची मागणी करत असताना बाजार समितीचे सचिव आणि संचालक मंडळ यांना थेट धारेवर का धरलं जात नाही, असा सवालही आता बाजार वर्तुळात उपस्थित होत आहे. परवानेदाने व्यवहारांवर देखरेख ठेवणारी बाजार समिती तर आर्थिक हालचालींवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेकडे एवढा मोठा प्रकार घडत असताना दुर्लक्ष कसे झाले, यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही व्यापाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात अशीही चर्चा सुरू आहे की या प्रकरणात कोणते साटेलोटे किंवा अंतर्गत संगनमत तर नाही ना, कारण मुख्य आरोपीवर कारवाईला होत असलेला विलंब, प्रशासनाची शांत भूमिका आणि संचालक मंडळावरील थेट आक्रमक भूमिका टाळली जात असल्याने संशय अधिक गडद होत आहे. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे की या प्रकरणात शेतकऱ्यांचे पैसे अडकलेले नसून व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांशी केलेल्या व्यवहारातून हा वाद निर्माण झाला आहे. मात्र या घोटाळ्यामुळे संपूर्ण बाजार व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला असून तात्काळ निष्पक्ष चौकशीची मागणी जोर धरत आहे. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मूर्तिजापूर तालुका प्रतिनिधी नागोराव तायडे. सुरेश जोगळे, शेतकरी संघटना, विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि स्वतंत्र भारत पक्षाचा जिल्हा अध्यक्ष. गेल्या 2 महिन्यापूर्वी या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत्याईसोबत एका व्यापाऱ्यांनी गैरप्रकार केलेला आहे. त्यांना पहिले विश्वासात घेतलं, विश्वासात घेऊन त्यांचे वेळोवेळी पैसे दिले. नंतर काही दिवसानंतर त्यांचे जो माल दिला त्या मालाचे पैसे दिल्या गेल्या नाही. त्याच्यामध्ये मी पण अडतदार आहो आणि माझ्या पण सोबत असं 2,48,000 काही रुपयाचा माझ्यासोबत पण अशाच प्रकारचा त्यांनी गैरव्यवहार केलेला आहे. त्यांनी मला नोटीस दिली. त्या नोटिसीस त्यांनी मला सांगितलं की बा मी तुमचे पैसे माझे व्यवस्थित हे झाल्यावर मी देतो, असं त्यांना नोटीसमध्ये मला सांगितलेलं आहे. आणि मी शेतकरी या नात्यानं आणि शेतकरी संघटनेचा नेता या नात्यानं मी हे म्हणतो की जर हे लोक आता न्याय मागत आहे, 2 महिने झाले पोलिसला तक्रार केली, सर्व इकडे तक्रारी केल्या, आणि DDR आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ काय करत आहे? त्यांच्यावर एवढा मोठा आघात झाला. त्यांनी कुठून पैसे आणले असेल, व्याजानं पैसे आणले असेल, शेतकऱ्याचे पैसे रोखलेले असेल. शेतकऱ्याला जर समजा वेळेवर पैसे दिले नाही, काही जण त्यांना अशा प्रकारचा काही भाग झाल्यास त्याला जबाबदार कोण राहणार? आणि आता लागवडीचा म्हणजे शेतीला हे लावण्याचं हे मार्केट बंद आहे, याला कोण जबाबदार आहे? ह्या सगळे प्रश्न लक्षात घेऊन या मार्केट कमिटी आणि DDR साहेबांना पण याच्यात लक्ष घालायला पाहिजे, कारण की त्यांच्या अंडरमध्ये येते हे सर्व. आणि हे कोणत्याच गोष्टीचं प्रशासन 2 महिन्यापासून जर झोपलेलं आहे काय, काहीच करत नाही म्हणजे काहीच नाही. आता हे लोक साखळी उपोषणाला बसले. उद्या जर याच्यात कोणता एखादा हादसा झाला किंवा काही झाला, याच्यात काही अडतदाराजवळ म्हणजे दुसऱ्याजवळून पैसे आणून ते शेतकऱ्याला देतात. जर त्यांनी कोणता असा गैरप्रकार केला तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे? ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येते. मी एकच इशारा देतो, ह्या सर्व जे संबंधित प्रशासन आहे त्या प्रशासनाने याची जबाबदारी घेऊन याच्यावर जे काही कारवाई होत असेल ते कारवाई करण्याची मी विनंती करतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.